हाय हॅलो नमस्ते, मी मीनल तुमच्या सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। आय होप सगळे मजेत असाल तर मजेतच राहा। आणि आजचा जो ब्लॉग आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे, खूप मोटिवेशनल ब्लॉग आहे, खास करून गृहिणींसाठी। तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा। तर आज आहे गुरुवार, तर गुरुवारचा संध्याकाळचा रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर उपवास असल्यामुळे मला स्वयंपाक लवकर करावा लागतो आणि त्याचीच तयारी चालू होती। तर सगळ्यात आधी 5:30 वाजले होते, तर सगळे कपडे सुकलेली होती, तर त्यांच्या छान घड्या घातल्या आणि जिथल्या तिथे सेट करून दिलं, म्हणजे वेळेवर कपडे सापडतात सुद्धा। आणि छान आता इथे घड्या घालून झालेल्या होत्या, कपडे ठेवून देते। तर काय होतं ना की संध्याकाळचा जो गुरुवारचा रुटीन असतो ना, तर तो खूपच म्हणजे उपवास असल्यामुळे मला स्वयंपाक लवकर करावा लागतो। आणि छान असा स्वयंपाक करण्यासोबत मी तुम्हाला माझ्या किचनमधल्या काही छोटे टिप्ससुद्धा शेअर करणार आहेत। तुम्हाला मागच्या वेळेचा जो माझा व्हिडिओ होता तो मला खूप आवडलेला होता, तर तसंच मी आजही रुटीन माझा शेअर करायला आलेली आहेत। तर व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू करा। चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। तर सगळ्यात आधी किचनमध्ये आल्यानंतर लगेचच पीठ मळायला घेतलं। तर पीठ मळताना काय झालं ना की सगळ्यात आधी म्हणजे आमटी बनवायची होती। तर आमटीसाठी जे आपल्याला लागतं कांदा खोबरं, तर त्यासाठी लसूण नव्हता, तर मी त्यांना लसूण आणायला लावलेला, पण त्यांना थोडा वेळ होईल त्यामुळे विचार केला की बाकीचं तर तयारी करून ठेवावी। तर अशा पद्धतीने जर आपण संध्याकाळची तयारी केली तर आपलं कामसुद्धा वेळेवर होईल आणि झटपट आपलं स्वयंपाकसुद्धा रेडी होईल आणि आपल्याला सुद्धा स्वतःला वेळ देता येईल। त्यामुळेच मी लवकर लागलेली होती। तर 5:30-6 वाजलेले आणि मी आता इथे छान असं पीठ मळून घेतलं। पीठ असं मळून झाल्यानंतर छान असं झाकून ठेवलेलं आहे, म्हणजे नरम राहतं आणि पोळ्यासुद्धा छान फुलतात। तर पीठ मळून झाल्यानंतर इथे लगेचच मी कुकर लावून देणार आहे। तर ज्या गोष्टी लवकर पॉसिबल आहेत त्या करूनच घेणार आहेत। तर सगळ्यात आधी पीठ मळून झाल्यानंतर कुकर लावून घेणार आहे। तर कुकर तांदूळ लावणार आहे, तर इंद्रायणीचाच आम्हाला राईस आवडतो, तर इंद्रायणी भात लावून घेणार आहेत। तर बघा इथं आळूची पानं बनवणार आहे, आळूवडी बनवणार आहेत। तर काय होतं ना की आपण जे खरगटा म्हणा किंवा मग हे जे भाजीचे देठ वगैरे असतात ते आपण किचन ओट्यावरती तसंच ठेवतो, तर तसंच न ठेवता मी काय करते, लगेचच जिथल्या तिथे एक कॅरी बॅग केलेली आहे कचऱ्याची, त्यामध्ये लगेचच कचरा जर भरला तर आपल्याला ओट्यावरती पसारा दिसत नाही, कचरासुद्धा राहत नाही आणि किचन अगदी स्वच्छ आणि टापटीप दिसतं। अशा छोट्या टिप्समुळे आपलं किचन अगदी स्वच्छ दिसेल आणि आपलं कामसुद्धा लवकरात लवकर आटोपेल। तर बघा इथे आता मी आळूवडी बनवणार आहे, तर त्याचीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत। तर बघा व्हिडिओ, त्यामध्ये मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, त्यानंतर लाल तिखट हळद आणि मीठ घालून त्यामध्ये एक म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिंबू घेतलेलं आहे। तर लिंबू आणि गूळ हे दोघं मी गूळ थोडा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे, म्हणजे आळूवडी खूप छान लागते आणि कुरकुरीतसुद्धा लागते। तर लिंबू का, कारण आपले जे आळूचे पानं असतात ते थोडेसे खवखव करतात घशामध्ये, ते न करण्यासाठी लिंबू पिळून घेतलेले आहेत। तर अर्धा लिंबू घेतलेला आहे। तर लिंबू छान पिळून झाल्यानंतर गुळाचे खडे फोडून घेतलेले आहेत आणि मस्त असं बेसन पीठ कालवून घेतलेलं आहेत। छान असं मिश्रण तयार झाल्यानंतर थोडा वेळ तसंच ठेवलं आणि नंतर मग लगेचच आळूवडी बनवायला सुरुवात केली। तर भांड्याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे आळूवडी चिकटणार नाहीत। तर त्यानंतर बघा हे जे आळूचे पानं असतात, तर माझ्या पद्धतीने मी तुम्हाला माझी रेसिपी शेअर करणार आहेत। तर तुम्हाला कशी वाटली मला ते सुद्धा कमेंट करून सांगा। तर एकावर एक अशा मस्त आळूचे पानं ठेवून मस्त असं छान त्यांना पीठ लावून घेतलेलं आहेत आणि अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा करतात का मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि तुम्ही कुठून माझा ब्लॉग बघत आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा। तर किचनच्या काही अशा छोट्या टिप्स असतात ज्या गृहिणींसाठी खूप उपयोगी ठरणार आहेत, तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आजच्या ब्लॉगमध्ये मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आळूवडी छान इथे भरून झालेली आहे। तर आळूवडी भरल्यानंतर बाकीचं जे पीठ डाळीचं उरलेलं होतं तर ते फेकून न देता तसंच मी लगेच आळू वरती भांड्यामध्येच ठेवलेलं आहे, म्हणजे ते सुद्धा खूप तळल्यावरती छान लागतं। आणि छान असं कुकर लावून घेतलेलं आहे। कुकर लावल्यानंतर त्यामध्ये एक प्लेट मी कंपल्सरी टाकते, कारण जे आपलं वाफेचं पाणी असतं ना ते त्यामध्ये उतरतं आणि मग आपलं जे भात म्हणा किंवा डाळ म्हणा पडू लागायला लागते। तर तसं न करता एक छोटी प्लेट ठेवते आणि छान असं कुकर लावून दिलेलं आहे। तर माझा स्वयंपाक जो आहे ना तो 7:30 ते 8च्या दरम्यान माझा पूर्ण स्वयंपाक तयार झालेला होता। आणि अशाच रुटीनमुळे काय होतं ना की
नंतर आपल्याला सुद्धा टाईम मिळतो. आणि हिवाळ्याचं काय होतं ना की थंडीमध्ये काम करण्याची इच्छा होत नाही, थंडी वाजत असते. तर संध्याकाळची सुद्धा इतकी थंडी पडलेली असते, तर त्यामुळेच मी स्वयंपाकाला लवकर लागलेली आहेत आणि लवकरात लवकर किचनमधनं वेळ काढणार आहेत. तर त्यानंतर बघा उद्याची सुद्धा तयारी करायची सुरुवात झालेली आहे. तर उद्याच्या डब्यासाठी काय द्यावं हे प्रत्येक गृहिणीला प्रश्न असतो. तर त्याची जी म्हणजे प्रिपरेशन असते ती आदल्या दिवशीच जर केली तर आपल्या दुसऱ्या दिवशीचं काम अगदी सोपं जातं. तर काय होतं ना की मी बाजारात गेलेली आणि तिथून मी मेथी आणली होती. तर मेथीसुद्धा 40 रुपयाला दिलेली आहेत आणि मेथीची भाजी उद्या बनवणार आहे. त्यासाठी मला लक्षात आलं की आता आपल्याकडे थोडासा वेळ आहेत आणि त्यामुळे मग मेथीची भाजीसुद्धा मी छान निवडून घेणार आहेत. म्हणजे उद्याच्या डब्यासाठी मला लगेचच डबा लवकरात लवकर बनवता येईल आणि तो वेळसुद्धा माझा सकाळचा वाचेल. त्यामुळे बघा मेथीची भाजी इथं छान निवडून घेत आहे. तर एकीकडे छान अशा शिट्ट्या होऊन घेतल्या आहेत आणि 5-6 शिट्ट्या मी इथे दिलेल्या आहेत आणि मस्त इथे छान असं कुकर लावलेलं होतं एकीकडे आणि एकीकडे मस्त माझ्या भाजी निवडण्याचं काम चालू होतं. शिवांश झोपलेला होता आणि मिस्टर जॉबवरनं येणारच होते. तर आमटीसाठी जो लसूण लागणार होता त्यासाठी थांबलेलीच होती. तर मी न थांबता किंवा मोबाईल न खेळता किंवा इकडे तिकडे टाईमपास न करता पुढच्या कामाची सुद्धा तयारी करून घेते. आता इथे छान अशी भाजी निवडून घेत आहे. तर भाजी निवडताना बघा इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की 5 किंवा 2 मिनटाचा हा मेथीची भाजी निवडताना मी जी व्हिडिओ बनवले त्याला अगदी 5 ते 7 मिनटं लागलेली आहेत. झटपट मी अशी भाजी निवडून घेतलेली होती आणि अशा पद्धतीने सकाळचा जो आपला वेळ असतो तो सुद्धा वाचतो. तर मेथीची भाजी छान अशी निवडून झालेली आहे. मस्त ताजी अशी कवळी लाल कोराची जी भाजी होती ती मस्त छान अशी निवडून झाली. त्यानंतर बघा हा जो कचरा आहे भाजीपाल्याची जी म्हणजे हा जो भाजीपाल्याचं जे काड्या वगैरे आहेत तर ओट्यावरती तसंच जर ठेवला तर आपला ओटा खूप मेसी दिसतो आणि खूप पसारा होऊन जातो. तर तसं न करता लगेचच डस्टबिनमध्ये मी ते मेथीचे जे काड्या वगैरे आहेत तर सगळं भाजीपाला जो आहे खरगटा तो सगळा आपण डस्टबिनमध्ये जर टाकला तर आपलं लगेचच डस्टबिनमध्ये म्हणजे ओट्यावरचं जी घाण असते ती कमी होते आणि आपले कामसुद्धा वाचतात. वेळेच्या वेळी जिथल्या तिथे जे काम केलं तर आपला वेळसुद्धा वाचतो आणि आपल्याला सवयसुद्धा लागते स्वच्छतेची. तर बघा ओटा छान क्लीन झालेला होता आणि भाजीसुद्धा छान निवडून झालेली होती. तर त्याच्यासाठी मी एक कॅरी बॅग घेतली होती. कॅरी बॅगमध्ये जर भाजी ठेवली अगदी तसल्या तशी राहते आणि फ्रीजमध्ये पूर्ण पाणी गारव्याने खराबही होत नाही. त्यामुळे अशी कॅरी बॅगमध्ये भाजी निवडून ठेवलेली आहेत आणि अजूनसुद्धा माझ्याकडे बराच वेळ होता. आता वाजलेले होते 6:30 पावणे 7. तर अर्धा स्वयंपाक माझा पूर्ण झालेला होता आणि उरलं म्हणजे फक्त पोळ्या आमटी आणि तळायचं बाकी होतं. तर तळण्यासाठी सुद्धा पीठ म्हणजे जे आळूवडी आहेत ती थंड होण्यासाठी ठेवलेली आहेत. तोपर्यंत काय काम करायचं तर इतकी सारी भांडी निघाली होती तर ती तशीच न ठेवता जास्त भांडी जमा झाली की आपल्याला घसायला सुद्धा कंटाळा येतो आणि नंतर मग चिडचिडसुद्धा वाढते की भांडी इतकी सारी कसं काय निघतात. तर 2 माणसं असतात घरामध्ये आणि भांडे तुम्ही बघू शकतात किती सारी भांडी निघालेली आहेत. पण मग काय करणार, भांडे तसेच न ठेवतात लगेच मी थोडे भांडे अशी घसूनच घेत असते. म्हणजे अगदी नंतर जेवणानंतर अगदी 2 ते 3 ताटं उरलेली असतात. तर मग ते घसले की आपला ओटा अगदी क्लीन होऊन जातो आणि लवकरात लवकर झटपट आपल्याला किचनमधनं वेळ काढता येतो. तर बघा भांडी छान घसून झाली की ओटा छान असा क्लीन करून घेते वायपरने. अगदी स्वच्छ क्लीन झाला की लगेचच मग पुढच्या कामाला लागली. आमटी बनवायची आहे तिथे. तर काळ्या मसाल्याची म्हणा किंवा काळी आमटी कशी बनवते माझ्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. तर त्यासाठी घेतलेलं आहेत आलं लसूण खोबरं कोथिंबीर आणि कांदा. तर छान असं कांदा असा मस्त त्याच्यावरची छिलटे सालटे काढून घेतलेले आहेत आणि मस्त गॅसवरती असं छान फ्राय करून घेणार आहेत. तर तुमच्याकडे सुद्धा अशीच जाळी आहेत का मला सुद्धा कमेंट करून सांगा. आणि छान उपयोगी पडते कारण त्यावरती छान फ्राय होतं आणि गॅससुद्धा आपला खराब होत नाहीत. तर बर्नरवर ठेवलं तर बर्नरवरती जास्त म्हणजे व्यवस्थित होत नाही. तर ही प्लेट जाळी मी आणलेली आहेत 50 रुपयाला. कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर बघा आता इथे कांदा आणि खोबरं छान असं फ्राय करून घेतलं आहे. पूर्ण काळं करून घ्यायचं आहे म्हणजे आपली आमटीसुद्धा अशी छान काळी मस्त तरीदार आमटी तयार होते. आणि छान अशी आमटी बनवण्यासाठी इथे खोबरं आणि कांदा फ्राय करून झाल्यानंतर छान असं बारीक करून घेतलेलं आहेत. म्हणजे मिक्सरमध्ये वाटण अगदी चिकन होतं. आणि त्या बघा इथे आता कांदा आणि ते कापून झालेलं होतं ते साईडला ठेवलं आणि आळूवडी छान अशी मस्त चिरून घेतलेली आहे. त्याच्या छान अशा वड्या करून घेतलेल्या आहेत. बघा किती छान दिसत आहेत. मस्त अशा शिजलेल्या आहेत आणि मस्त त्यानंतर बघा आता इथे लगेचच वाटण करायला तयार घेतलेलं आहेत.
तर बघा इथे वाटण करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण जे काही वाटण बनवतो ना त्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. पाणी घातल्याने जी तरी येते तरी येत नाहीत आमटीला, तर मग पाणी मी बिलकुलही घालणार नाही आहे. तसंच मी वाटण बारीक करून घेणार आहे चिकन. तर एकीकडे बघा आळूवडी फ्राय करून घेणार आहे. तळल्यानंतर बघा किती छान दिसत आहेत मस्त. त्यावरती लगेचच इम्पॉर्टंट म्हणजे मी त्यावरती तीळ घालणार आहे. तीळ घातल्याने काय होतं की दिसायला सुद्धा छान दिसतं आणि आळूवडीमध्ये जी टेस्ट येते ना खूप मस्त येते. आणि माझ्या आळूवड्या खूप मस्त झालेल्या होत्या. तुम्ही सुद्धा अशा ट्राय करून बघा. तर त्यानंतर बघा आमटीसाठी जो मिक्सचर होतं ते बारीक करून घेतलेलं आहेत. आणि त्यानंतर मिक्सरला थोडं थोडं जे घाण लागलेलं होतं, दळलेलं जे वाटण इकडे तिकडे उडालेलं होतं ते तसंच न ठेवून देता मी मिक्सरला सुद्धा लगेचच पुसून घेते. मिक्सर छान पुसून घेतला की मग जिथल्या तिथे ठेवला की आपलं जे आठवड्याचं काम असतं ना ते सुद्धा वाचतं आणि मिक्सरसुद्धा ज्यातल्याच असं स्वच्छ दिसतं. तर बघा आता ती आमटीची तयारी चालू होती. तर आमटी मस्त छान अशी फ्राय करून घेणार आहेत. तर वाटण मस्त तेलामध्ये फ्राय करणं चालू होतं. त्याच्यामध्ये थोडंसं तेजपान घातलेलं आहे. तेजपान घालून घेतलं की आमटी छान अशी फ्राय करून तेलामध्ये छान अशी आमटी फ्राय करून घेतली. आणि मग छान अशी माझी काळ्या मसाल्याची आमटी तयार झालेली आहेत. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली तर किती छान दिसत आहे, तुम्हाला दिसतच आहेत. त्यानंतर पोळ्या बनवून घेणार आहेत. तर पोळ्या छान अशा किती छान फुललेल्या आहेत बघू शकता. त्यासाठी मी आधी 10 ते 15 मिनटं पीठ अगोदर मळून घ्यायचं, म्हणजे छान मुरलं की पोळ्यासुद्धा नरम येतात आणि छान लागतात. तर जेवण इथे करून झालेलं होतं. जेवणानंतरची किचन ओट्याची जी स्वच्छता आहे मी कशी ठेवते ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा किचनमध्ये ज्या पोळ्या होत्या, जेवणानंतरच्या 2-3 पोळ्या उरलेल्या होत्या, तर फेकून न देता मी तशाच झाकून ठेवणार आहेत फ्रीजमध्ये. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणा आपल्याला जर भूक लागली असेल नाश्त्यासाठी मस्त असा इथे त्याचा चुरमा बनवून घेतो आम्ही, किंवा पोळ्याचा जो म्हणतात ना चुरमा म्हणा, किंवा तुमच्या ह्याच्यात तुम्ही काय म्हणतात मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर छान असा चुरमा बनवून घेते, छान लागतो फ्राय केल्याने. आणि इथे छान असा किचन ओटा आता क्लीन करून घेणार आहे. जेवणानंतर सुद्धा आपला ओटा असा स्वच्छ करून ठेवला रात्रीच, तर मग आपल्याला सकाळी म्हणजे किचन ओटा क्लीन असला की आपल्याला स्वयंपाक करण्याची सुद्धा इच्छा होते आणि छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आपलं किचन ओटा जितका स्वच्छ राहील ना आपला त्याच्यावरतीच अवलंबून असतो की आपल्या घरातले जे आपले मेंबर्स आहे किंवा आपण कसं हेल्दी राहू हे आपल्या किचनमध्येच अवलंबून असतं. आपण जास्तीत जास्त वेळ आपण किचनमध्ये देत असतो, त्यामुळे किचन अगदी स्वच्छ राहणं खूप गरजेचं असतं. आणि आपलं किचन जर स्वच्छ असेल आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी खूप आवड येते आणि माइंडसुद्धा फ्रेश राहतं आणि प्रसन्न वाटतं. तर बघा किचन ओटा छान पुसून घेतलेला आहे. तर वायपरने सुद्धा छान असं क्लीन केलं की थोडासुद्धा पाण्याचा थेंब वगैरे राहत नाही आणि किचन अगदी स्वच्छ दिसतं. त्यानंतर किचनमध्ये बेसिंग जे असतं, तर बेसिंगमध्ये जो खरगटा असतं ते तसंच न ठेवता किंवा जाळीतून फेकून न देता पाईपमधनं काय होतं ना की मग अडकून जातं. त्यामुळे सगळंच्या सगळं खरगटं मी लगेचच उचलून घेते. कॅरी बॅगमध्ये भरलं की ओल्या कचऱ्याच्या पिशवीला एक गाठ मारली की आपला खरगट्याचा वाससुद्धा येत नाही, की छिलटे होत नाही. तर त्यानंतर बघा बेसिंग रोजच्या रोज साफ करणं खूप गरजेचं आहे, कारण इतकं सारे भांडे घासल्यानंतर त्यामध्ये खरगटं म्हणा, तेलकट म्हणा चिकटलेलं असतं आणि मग त्यालासुद्धा स्वच्छ करणं खूप गरजेचं असतं. तर बेसिंग वगैरे ओटा छान क्लीन करून झालेला आहे. झोपण्यापूर्वी जी तयारी करते म्हणजे जसं ॲक्वागार्ड आहे तिथे आपलं पाण्याचं, त्यालासुद्धा छान असं पुसून घेते रोजच्या रोज. म्हणजे काय होतं ना की उडालेले थेंब खूप म्हणजे दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसतं. आणि अशा पद्धतीने जर रात्रीचं आपण जर कामं केले तर आपला किचन ओटा म्हणा किंवा आपल्याला सकाळची कामाची सुद्धा प्रिपरेशन आधीच केली तर आपलं काम खूप सोपं होईल आणि वेळेनुसार कामाला तयारी केली तर आपल्याला सुद्धा स्वतःसाठी वेळ देता येतो. तर माझं इथे 9:30 वाजलेले होते आणि माझा पूर्ण स्वयंपाक जेवण करून पूर्ण किचन ओटा आवरून झालेला होता आणि छान मस्त इथे आता फ्रेश होणार आहेत आणि आपल्या स्वतःला सुद्धा थोडासा वेळ देणार आहेत. तर किचनमध्ये काय होतं ना की स्वयंपाक बनवून झाला आपण शेवट हे जे बघा तुम्ही झाडू मारून घेणार आहेत. झाडू मारायचं कारण असं की तुम्हाला दिसतच आहे किती सारी घाण निघालेली आहेत. तर अशा पद्धतीने माझा संध्याकाळचा